श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज चुनचुनीचं व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। बस ना पप्पाच्या दादाच्या मीटिंगला गेले। दादाच्या स्कूलमध्ये पण मीटिंग आहे। दादाच्या मीटिंग आहे। मम्मी तर तयार आहे माझी, मी तर तयार आहे। आता चला आपण जाऊया। हात ठेवला ना कॅमेरा, हात ठेवला ना कॅमेरा, गेला सगळा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। बोल। मी चालली स्कूलमध्ये। आज पप्पा नाही आहेत, आज मम्मीलाच नेऊन सोडायचं काम पडलं। आज पप्पा नाही आहेत, काय आज पप्पा नाही आहे माझे, कारण की माझे पप्पा दादाच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे। दादाच्या मीटिंग आहे स्कूलमध्ये, मग मम्मी सोडायला चालली। आज आम्हाला लेट होतंय। आज मला पाऊस चालू आहे, भरपूर पाऊस चालू आहे। आज भरपूर पाऊस चालू आहे। आज भरपूर जाणार आहे मी। टाटा बाय बाय। चला 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 लवकर लवकर चला चला। इथून आज पावसामध्येच जाणार आहे स्कूलमध्ये। मम्मी आज मला चॉकलेट घेऊन देणार आहे। चॉकलेट नाही घेऊन देणार आहे, कारण की पाऊस भरपूर चालू आहे, दुकानात जाणं होत नाही। बाय बाय। तिथून येता वेळेस चॉकलेट तुला। तर मी आता आली घरी। चुनचुनला सोडायसाठी गेलेली होती, कारण तिचे पप्पा घरात नाही आहेत, आज मीटिंगला गेलेले आहेत। त्यामुळं मी चुनचुनला सोडायला जायचं काम पडलं मला, तर मी तिला सोडून आली। पाऊस भरपूर चालू आहे, मुंबईमध्ये तर भरपूर चालू आहे। तुमच्याकडे आहे की नाही हे पण मला कमेंट करेन सांगा। तसा तर सर्वीकडेच महाराष्ट्रामध्ये पाऊस चालूच आहे, पण तुमच्याकडे आहे की नाही हे पण सांगा मला। तर मी आले, आता थोडी भिजली, छत्री होती पण खूप जोरात पाऊस चालू असल्यामुळे थोडीशी भिजली पण मी। आणि आता मुली पण आहेत क्लासमध्ये, घरात क्लास चालू आहे माझा, 1 वाजेपर्यंत क्लास असतो। तर मुली ॲडजस्ट करून घेतात तशा मला, कारण की त्यांना मला चुनचुनला सोडायला जायचं होतं, मिस्टर घरात नसल्यामुळं तर ते मीटिंगला गेले। तर मग मुलींना बोलली आजच्या दिवस मला चुनचुनला सोडायला जावं लागेल, तर त्या बोलल्या काय हरकत नाही दीदी, तुम्ही जा, आम्ही ॲडजस्ट करतोय। तर त्या बसल्या आणि मी चुनचुनला सोडून आली। आता आल्याच्या नंतर मी त्यांना थोडंसं शिकवते, आणि तसेच माझी घरातली कामं पण, तसे तर कामं मी पटपट आवरून घेते, 11 वाजेपर्यंतच माझे कामं होतात, पण चालतंच आहे घरात म्हणलं की काही ना काही कामं पण पडतात। तर आता 1 वाजेपर्यंत मला क्लासमध्ये मुलींना शिकवायचं आहे, त्याच्यानंतर मग घरातली कामं आवरायची आहेत। तर असं असतं माझं रुटीन। मिस्टर घरात असले तर मग एवढं काही टेन्शन नाही पडत, कारण की ते चुनचुनला नेणं आणणं करतात। ते घरात असले तर मग तिला सोडायला जायचं, पुन्हा 2:30ला घ्यायला जायचं, कारण 2:45ला ती सुटते, तिला पुन्हा घ्यायला जायचं असं असतं। तर तिची काही 2 तासच स्कूल असते, ती ज्युनियरला असल्यामुळे तिला 2च तास स्कूल असते। 12:30ला सोडायचं आणि 2:30ला घेऊन यायचं, 3 वाजेपर्यंत ती घरात येते। तर असं माझं चाललंय। आज मला थोडंसं कामाचं जास्तच झालंय। मिस्टर असले की खूप हँडल करतात, आणि माझे मिस्टर खूप मला मदत करतात, कारण की बघा ना, आता रोज तर समजा मी क्लास घेते, माझी पण त्यांना थोडी हेल्प होते म्हणा, मी क्लास घेते तर ते मला असं घरात थोडंसं काही मदत करतात, कारण की मुलांना सांभाळून क्लास घेऊन एकटींना भरपूर होतं, म्हणून ते थोडंसं मला हेल्प करतात। आणि ते जर नसले तर मग हे असे कामं जास्त होतात। तर चला आता मी मुलींना थोडं शिकवते, 1 वाजेपर्यंतच क्लास आहे, तर त्यांचं थोडंसं 5-10 मिनिटं एक्स्ट्रा घेणार आहे आज, कारण की मी गेल्याच्या नंतर त्यांना थोडं थांबायचंच काम पडलं। तर चला आता मी क्लासमध्ये बसते, त्यांना थोडं शिकवते आणि नंतर भेटूयात। चुनचुन आता येते 2:30ला आणि आर्यन येतो 2ला। आर्यन 2ला सुटतो, तो आल्याच्या नंतर रोडवर त्याला पण घ्यायला जावं लागतं, तो रिक्षाने येतो, त्याचं काही टेन्शन नाही आहे, कारण की त्याची स्कूल लांब असल्यामुळे त्याला रिक्षा लावलेला आहे। तर आम्ही रोडवर जातो त्याला घ्यायला, आणि जर नसेलच आम्ही गेलो तर तो एकटा येऊ शकतो, कारण की रोड माझ्या जवळच आहे, रूमच्या जवळच आहे,
फक्त चुनचुनला स्कूलमधून सोडत नाहीत. तर चुनचुनला काही रिक्षा वगैरे काही नाही, तिला घ्यावंच जायला लागतं, कारण की 5-10 मिनिटाच्याच अंतरावर तिची स्कूल आहे. 5-10 मिनिटं लागतात फक्त घ्यायला जायला. तर तिला घेऊन येऊ शकतो आम्ही. तर तिला पैदल आणि आर्यन रिक्षाने येतो. तर आर्यन 2ला येतो आणि चुनचुन 2:30 पावणे 3ला येते, म्हणजे 3पर्यंत घरात येते. तर नंतर मग त्यांची कामं आणि हा 1चा क्लास संपल्याच्या नंतर जेवण वगैरे आटपून 3 वाजेपर्यंत मला पुन्हा रेडी व्हावं लागतं, कारण की 3 ते पुन्हा 7 वाजेपर्यंत 2 बॅचेस असतात. तर अशा प्रकारे माझं दिवसभर रुटीन चालूच असतं. तर लेडीज म्हटलं तर काय करणार, तर सगळंच करावं लागेल. आता क्लास पण घेते म्हटल्याच्या नंतर मला थोडंसं क्लास घेऊन घरातली कामं वगैरे आवरून आणि मुलांना पण आवरून घ्यावं लागतं. याच्यामुळे माझे नेहमी व्हिडिओ येत नाहीत, कारण की मला एडिटिंगला वेळच भेटत नाही. व्हिडिओ वगैरे काढून ठेवते, पण एडिटिंगलाच मला वेळ भेटत नाही आहे. तर कृपया मला माफ करा. जसा माझा व्हिडिओ येईल तसे तुम्ही बघत राहा. अशा तर मी बघते, प्रयत्न तर करते रोज व्हिडिओ एडिटिंग करायचा. तर जमेल तसं मी करते. तर चला मग नंतर चुनचुन आर्यन आल्याच्या नंतर भेटू. तर आर्यन आलाय घरी. आर्यन ड्रेस चेंज कर. पहले चूज करे. मी नाही करत. एक चूज कर. अरे तू नेमका चालेल ना. पहिला एक चूज कर. एक चूज कर ना. करेक्ट चूज. जेवायला घेतलं आम्ही. एक कर ना. आता नंबर सांग. 3. अब तो गई. तू तर गई. कुट क्यूट. क्यूट जेवायला घेतलेला आहे. मिस्टर आले मीटिंगवरून. हाय करा. तर आता आमचे चालले जेवण. आता चुनचुनला आणायला जायचं 2:30ला. अरे लवकर ड्रेस चेंज कर, पटकन जेवायला चल. तर चला आता आपण करूया जेवण. आर्यन चल लवकर जेवाय. मी आज कपाट आवरायला घेतलं, तर आर्यनला गिफ्ट आलेलं होतं बघा, पैसे त्याच्यामध्ये. बघू किती रुपये. मी बघितलं नाही. तर आम्ही कपाटात तसंच ठेवून दिलं होतं, कधी बघितलंच नाही, तसंच राहिलं. आज मी कपाट आवरलं तेव्हा आम्हाला हे सापडलंय. तर बघूया. वा 100 रुपये. अरे वा. अजून हे बघा 101 रुपये. 101 रुपये. आर्यनचा एप्रिलमध्ये बर्थडे झाला आणि त्याला त्याचं गिफ्ट मिळालंय जुलै संपत आल्याच्या नंतर, म्हणजे 3-4 महिन्याच्या नंतर. आता मी गल्ल्यात टाकणार. बचत मध्ये टाकणार आहे आता तो पैसे. त्याचं बचत आहे. बाय. आता माझा क्लास चालू झालेला आहे. इथे मी मुलींना शिकवत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.